अजित कुमार नावाचा एक 22 वर्षाचा तरुण आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त घराबाहेर पडलेला असताना त्याला अचानक संडासला लागते. तो संडासला एका ठिकाणी बसतो आणि मग त्याच्यामुळेच त्याचा खून होतो. संपूर्ण घटना, सत्य घटना काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता अजित कुमार नावाचा एक 22 ते 25 वर्षाचा तरुण आहे. ही सत्य घटना घडलेली आहे बिहारमध्ये. अजित कुमार नावाचा 22 ते 25 वर्षाचा एक तरुण आहे. हा तरुण आपल्या मित्रासोबत एका फायनान्स कंपनीमध्ये काही कामानिमित्त निघालेला होता. समस्तीपूरच्या आदर्श नगर या भागापर्यंत आलेला असताना त्याच्या पोटामध्ये अचानक कळ आलेली आहे. त्याला कसं तरी पोटामध्ये व्हायला लागलेलं आहे. पुढच्या काही क्षणातच त्याला ही जाणीव झालेली आहे की आपल्याला आता शौचासाठी जावं लागणार आहे, प्रातर्विधीसाठी जावं लागणार आहे, अशी त्याला जाणीव झालेली आहे. त्याने ताबडतोब आपल्या मित्राला सांगितलेलं आहे की त्याला संडासला कुठेतरी बसावं लागणार आहे, जावं लागत आहे. आता त्याचा मित्र देखील त्याला बघून हसू लागला. तो म्हटला की आता इथे आपण मधल्या रस्त्यामध्ये कुठे जाणार, आपल्या ओळखीचं देखील कोणी नाही. पण आता अजित कुमार त्याला आलेली कळ थांबवू शकत नव्हता. त्याला कुठे ना कुठेतरी शौचासाठी बसणं भाग होतं. पण आता अनोळखी भागामध्ये किंवा रस्त्यावरती आपण कुठे बसायचं हा प्रश्न होता. त्याच्यामुळे मग अजित कुमारने आजूबाजूला शोधाशोध करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला त्याला एक घर दिसलेलं आहे आणि त्या घराच्या आडोशाला जाऊन त्याने ठरवलेलं आहे की इथे आपण प्रातर्विधीसाठी बसू शकतो, शौचासाठी बसू शकतो. आणि मग त्याने त्या घराच्या आजूबाजूला धाव घेतलेली आहे आणि त्या घराच्या एका आडोशाला जाऊन त्याने प्रातर्विधी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता ही सगळी घटना ज्यावेळेला त्या घराचा मालक, ज्याचं नाव शंभू झा, याने बघितलेले आहे, त्याला राग अनावर झालेला आहे. त्याला असं वाटलेलं आहे की आपल्या घराच्या शेजारी एक व्यक्ती येऊन शौचासाठी बसलेला आहे. त्याच्यामुळे मग त्याने त्या ठिकाणी येऊन त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केलेली आहे. त्याने त्याला बाचाबाची करायला सुरुवात केलेली आहे आणि दोघांमध्ये आता वादंग सुरू झालेला आहे. एका बाजूला याचा शौचविधी सुरू होता, दुसऱ्या बाजूला यांचं भांडण देखील सुरू होतं. शंभू झा हा त्या घराचा मालक त्याला खडसावत होता, त्याच्याशी वाद करत होता, त्याला हवं नको ते बोलत होता. आता या दोघांमध्ये बाचाबाची होत असतानाच प्रातर्विधी देखील होत होता आणि मग या सगळ्याचा त्याला राग आलेला आहे. एक व्यक्ती आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये येतो आणि आपल्या घराच्या शेजारी येऊन शौचासाठी बसतो. या गोष्टीचा त्याला राग आलेला आहे आणि त्याने शंभू झा याने तातडीने त्या घराच्या गच्चीवरती तो गेलेला आहे. गच्चीवरती त्याने आजूबाजूला पाहणी केलेली आहे आणि मग त्याच्या नजरेस एक फरशीचा तुकडा सापडलेला आहे. त्याने तो फरशीचा तुकडा हातामध्ये उचलला आणि शौचासाठी बसलेल्या अजित कुमारकडे जोरामध्ये फिरकवला. फरशीचा तुकडा वजनदार होता आणि त्याने अजित कुमारच्या डोक्याचा वेध घेतलेला होता. त्याच्या डोक्यावरती या फरशीचा आघात झालेला होता आणि जागेवरतीच अजित कुमार कोसळलेला होता. रक्त भळभळा व्हायला लागलेलं होतं. त्याची किंचाळी ऐकून अजित कुमारचा मित्र घराच्या दिशेने धावत केला. त्याने पाहिलं तर अजित कुमार रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे, बेशुद्ध झालेला आहे. गच्चीकडे बघितलं तर शंभू झा त्याच्याकडे रागाने बघत आहे. त्याचा मित्र आहे, याला आता काय करावं हे सुचत नव्हतं. त्याच्यामुळे मग त्याने ताबडतोब जी यंत्रणा आहे ती हलवलेली आहे आणि अजित कुमारला पाटणामधील एका हॉस्पिटलमध्ये तो घेऊन गेलेला आहे. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू झालेले आहेत. अजित कुमारच्या डोक्याला गंभीर इजा झालेली होती आणि ही इजा मेंदूपर्यंत पोचलेली होती. त्याच्यामुळे सातत्याने 4 दिवस अजित कुमारवरती उपचार सुरू होते. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु अखेरीस डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न देखील आता कमी पडलेले आहेत आणि अजित कुमार गतप्राण झालेला आहे. आता हे दोघेही एका फायनान्स कंपनीमध्ये काही कामानिमित्त चाललेले होते आणि वाटेमध्येच असताना अजित कुमारला एक शौचासाठी कळ आलेली असताना, त्याच्या पोटामध्ये बिघाड झालेला असताना मग त्याने जे ठिकाण निवडलं ते ठिकाण एका घराच्या शेजारी असल्यामुळे ओपन जागेवरती प्रातर्विधी करत असताना त्याचा राग येऊन त्याचा खून झालेला होता. त्याच्यामुळे मग ही बातमी आजूबाजूचे जे स्थानिक मंडळी आहेत यांना देखील समजलेले आहे. त्यांना देखील या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता की एखाद्या व्यक्तीचा खून किंवा हत्या एका या छोट्याशा कारणावरून होऊ शकते, की त्याचा फक्त दोष एवढाच होता की त्याला प्रातर्विधीसाठी कळ आलेली होती आणि त्याने शौचासाठी ही जागा निवडलेली होती. त्याच्यामुळे मग सगळ्यांना
त्या घरमालकाचा संताप आलेला आहे, राग आलेला आहे. त्याच्यामुळे मग स्थानिकांनी समस्तीपूर ते पाटणा या रोडवरती स्थानिकांनी रास्ता रोको देखील केलेला आहे. त्याचा मृतदेह देखील या रस्त्यावरती आणून ठेवलेला होता, अशी देखील माहिती समोर येते. आता पोलिसांनी हे जे स्थानिक लोक आहेत यांना शांत केलेलं आहे, समज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो आरोपी आहे त्याच्यावरती गुन्हा नोंद केला जाईल आणि त्याला गंभीरात गंभीर मोठ्यात मोठी अशी शिक्षा देखील होईल, अशी देखील पोलिसांनी सगळ्यांना ग्वाही दिलेली आहे. त्याच्यामुळे मग इतर मंडळींनी रास्ता रोको देखील मागे घेतलेला होता आणि मग पुढील प्रक्रिया देखील सुरू झालेली होती. पण आता अजित कुमार हा एक होनहार तरुण, याचा मृत्यू एका छोट्याशा कारणामुळे झालेला होता. अख्खं त्याचं करिअर देखील त्याच्यासमोर होतं. आईवडिलांचा आधार देखील त्यांनी गमावलेला होता. मला एक सांगा की एखाद्या व्यक्तीला नैसर्गिक विधी लागली असेल तर ती व्यक्ती थांबवू शकते का? किंवा एखादी व्यक्ती जर का एखाद्या प्रकारे वागत असेल, एखाद्या व्यक्तीला समोरून जरी आपल्याला चुकीचं वागते असं वाटत असेल, तर त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजून घेणं देखील गरजेचं आहे की नाही, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात त्यावेळेला आपण फक्त समोरची परिस्थिती बघत असतो, त्याच्या मागे काय घडलेलं आहे हे बघत नसतो. त्याच्यामुळे मग अशा गोष्टी घडून येतात, भयानक गोष्टी घडून येतात. आता या मालकाला, जो शंभू झा नावाचा व्यक्ती आहे, याला तुरुंगवास भोगावा लागेल, मोठ्यात मोठी शिक्षा होईल. अजित कुमार नावाचा एक तरुण, ज्याचं अख्खं करिअर त्याच्या डोळ्यासमोर बाकी होतं, आईवडिलांचा आधार होता, त्याला मात्र जीव गमवावा लागलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीचा विचार नक्की केला पाहिजे. आपल्या अवतीभोवती आपण अशा काही घटना घडलेल्या आहेत का, बघितलेल्या आहेत का, की एका छोट्याशा गोष्टीसाठी पोलीस स्टेशनपर्यंत एखादं प्रकरण गेलेलं असतं. रस्त्यावर वाहन चालवताना देखील अशा गोष्टी घडताना आपण बघत असतो. ओव्हरटेक करणे किंवा गाड्या समोरासमोर येणे आणि या सगळ्यातून मग हातापायी होते, प्रकरण गंभीर होतं किंवा पोलीस स्टेशनपर्यंत काही गोष्टी जात असतात. या सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो, वेळच्या वेळी थांबवू शकतो. थोडीशी समंजसपणाची भूमिका घेतल्यामुळे या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे थांबू शकतात. गोष्ट छोटीशी असते, आपण मात्र त्याला मोठं करत असतो. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.